नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा भयानक रात्रीची गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमच्या डोळ्यासमोर घडणारी प्रत्येक गोष्ट केवळ एक भ्रम आहे, की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता ते खरं नाही आहे आणि तुम्ही तुमच्या खोलीत एकटे नाही आहात? आजची कथा एका अशाच अनुभवावर आधारित आहे जो एका सामान्य मुलाच्या आयुष्यात घडला आणि त्याला पूर्णपणे हादरवून गेला. तुम्ही माझ्यासमोर बसला आहात. माझं नाव अंकित आणि मी आज तुम्हाला त्या रात्रीची कथा सांगणार आहे. तो दिवस आजही मला आठवला की माझ्या अंगावर काटा येतो. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि वादळाच्या गडगडाटाने वातावरण अधिकच भयान झालं होतं. रात्रीचे 8:29 झाले होते आणि घड्याळाचा काटा जणू काही थांबलाच होता. मी माझ्या खोलीत बसून होतो. घामाने पूर्ण भिजून गेलो होतं. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की मला वाटत होतं ते माझ्या छातीतून बाहेर येईल. बाहेर लांडग्यांचं रडणं ऐकू येत होतं, ज्यामुळे त्या शांततेत एक वेगळीच दहशत पसरली होती. माझं शरीर पूर्णपणे थरथरत होतं आणि माझे डोळे दरवाज्यावर खिळले होते. मला माहीत होतं की फक्त 1 मिनिट उरला आहे आणि मग तो खेळ सुरू होईल. हे सगळं सुरू झालं होतं बरोबर 1 महिन्यापूर्वी, जेव्हा मी माझ्या 2 मित्रांसोबत कोकणातल्या माझ्या आजोळी गेलो होतो. ते एक असं गाव होतं ज्याबद्दल कोणीही बोलत नव्हतं. गावाच्या बाहेर एक जुनं विशाल पिंपळाचं झाड होतं. जुने लोक म्हणायचे की संध्याकाळनंतर कोणीही त्या झाडाच्या वाटेला जाऊ नये. पण मी तर शहरात वाढलेला मुलगा, त्या गोष्टीवर काय विश्वास ठेवणार? पण मला काय माहीत होतं की हा माझा आत्मविश्वास माझ्यावरच उलटे. मी म्हणजेच अंकित कोकणातल्या माझ्या आजोळी पोचलो. हे गाव खूप शांत, निसर्गरम्य आणि शहराच्या गजबजाटापासून दूर होतं. पण या शांततेत एक वेगळंच गूढ दडलं होतं, याची मला तेव्हा कल्पना नव्हती. माझ्यासोबत माझे 2 मित्र होते, सोहेल आणि राहुल. आम्ही तिघेही मुंबईचे, त्यामुळे कोकणातल्या त्या शांत गर्द झाडीच्या वातावरणात येऊन आम्हाला खूप छान वाटलं. पण गावात पोहोचल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इथे रात्री लवकरच शांतता पसरायची आणि गावातले लोकही संध्याकाळी लवकरच घरात जायचे. कोणालाही रात्री उशिरा बाहेर पडायची भीती वाटायची. माझ्या आजीने आमचं उत्साहाने स्वागत केलं. तिने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं, जे शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्येही मिळणार नाही. जेवणानंतर आम्ही तिघे बाहेर फेरफटका मारायला निघालो. गावाच्या बाहेर जाताना आम्हाला एक जुनं पण मोठं पिंपळाचं झाड दिसलं. त्या झाडाच्या फांद्या इतक्या पसरल्या होत्या की जणू काही त्या संपूर्ण रस्त्यालाच आपल्या कवेत घेत होत्या. ते झाड पाहिल्यावर माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. मी राहुलला विचारलं, अरे यार, हे झाड खूप मोठं आहे. असं झाड मुंबईत कधीच दिसणार नाही. सोहेल म्हणाला, अरे अंकित, पण गावाकडचे लोक म्हणतात की या झाडाजवळ संध्याकाळनंतर जायचं नाही. मी हसलो. अरे सोहेल, तू अजूनही या गोष्टींवर विश्वास ठेवतोस का? मुंबईत राहूनही तुझ्यात अजूनही गावपण आहे. राहुल म्हणाला, अरे हो, हे खरं आहे. माझ्या आजीनेही मला सांगितलं होतं की त्या झाडावर एक अशुभ शक्ती राहते आणि संध्याकाळी तिथे फक्त तिच्या खेळाचा आवाज ऐकू येतो. मी त्यांच्या बोलण्यावर पुन्हा एकदा हसलो. काय खेळ? पकडापकडी की लपाछपी? चल, आपण तिघे आत्ताच तिथे जाऊया आणि बघूया काय आहे ते. खूप शांतता आहे इथे. थोडं थ्रिल मिळालं तर मजा येईल. माझ्या बोलण्यावर सोहेल आणि राहुल थोडे संकोचले, पण मी त्यांना समजावलं, अरे तुम्ही घाबरताय कशाला? आपण फक्त जाऊन बघूया, जास्त काही नाही. माझ्या आग्रहामुळे अखेरीस दोघे तयार झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती
स्पष्ट दिसत होती. आम्ही तिघे हळूहळू त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेने चालू लागलो. आणि हेच होतं त्या भयान खेळाचं पहिलं पाऊल. आम्ही तिघे त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोचलो. जसे जसे आम्ही झाडाच्या जवळ जात होतो तसे तसे हवेत एक विचित्र गारवा जाणवत होता. तो फक्त गारवा नव्हता, तर तो एक भयान शांतता घेऊन येत होता. शहरातल्या गोंधळात वाटलेल्या आमच्यासाठी ती शांतता असह्य होती. माझ्या अंगावर बारीक बारीक केस उभे राहिले होते, पण मी माझ्या मित्रांसमोर घाबरलो आहे हे दाखवू द्यायचं नव्हतं. सोहेल एकदम थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अंकित, मला इथे काहीतरी वेगळं जाणवते. माझ्या पोटात गोळा आला आहे. चल आपण परत जाऊया. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणालो, अरे यार, तू उगाच घाबरतोयस. हे सगळं तुझ्या मनाचा खेळ आहे. पण सोहेलच्या डोळ्यातील भीती खोटी नव्हती. त्याला पाहून राहुलही थोडा शांत झाला. तो म्हणाला, अंकित, मलाही थोडं विचित्र वाटते. आपण आजीला विचारून आलो असतो तर बरं झालं असतं. मी त्यांच्यावर हसलो आणि झाडाकडे बोट दाखवत म्हणालो, अरे इथे काय आहे? फक्त एक जुनं झाड तर आहे. चल बघूया. माझ्या बोलण्यावर ते दोघेही पुढे आले, पण त्यांचा प्रत्येक पाऊल संकोचलेला होता. अचानक राहुल ओरडला, अरे हे काय? मी त्याच्या पोटाच्या दिशेने पाहिलं. झाडाच्या बुंध्याजवळ एक काळा जाडसर दोरा पडलेला होता. तो दोरा एका सापासारखा गोल गोल फिरलेला दिसत होता. मी कोणताही विचार न करता पुढे गेलो आणि तो दोरा उचलण्यासाठी वाकलो. आणि त्याच क्षणी जणू काही हजारो थंडगार बोटांनी माझा हात पकडला असावा. ती पकड इतकी घट्ट होती की माझ्या हाडांमधून एक थंड लहर आरपार गेली. माझ्या शरीरातून एक जोरदार कंप सुटला. माझ्या मनात भीतीची एक मोठी लाट उसळली. मी ताबडतोब तो दोरा फेकण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या हातातून सुटतच नव्हता. मी जीव खाऊन हात झटकला आणि तो दोरा खाली पडला. आम्ही तिघेही प्रचंड घाबरून तिथून धावत सुटलो. आम्ही धावत धावत घरी पोचलो. धाप लागल्यामुळे आम्ही बोलू शकत नव्हतो. माझ्या आजीने आम्हाला त्या अवस्थेत पाहिलं आणि ती आमच्याजवळ धावत आली. अंकित, काय झालं बाळा? तुम्ही इतके घाबरून का आला आहात? मी तिला काही सांगणार इतक्यात तिने माझा हात पाहिला आणि तिचा चेहरा एकदम पांढरा फट्ट झाला. तिने माझा हात घट्ट पकडला आणि विचारलं, हा काळा दोरा तुझ्या हातात कुठून आला? मी माझ्या हाताकडे पाहिलं. ज्या दोऱ्याला मी झाडाखाली फेकलं होतं तोच दोरा माझ्या मनगटावर घट्ट बांधलेला होता. जणू काही तो कधीच तिथून काढला गेला नव्हता. मी थरथरत्या आवाजात तिला सगळं सांगितलं. झाड, काळा दोरा आणि त्याला पकडल्याची घटना. आजीने डोळे मिटून घेतले. तिचा चेहरा भीतीने विकृत झाला होता. ती हळू आवाजात म्हणाली, हे काय केलंस तू बाळा? हा तर सैतानाचा खेळ खेळण्याचा दोरा आहे. माझ्या मित्रांना आणि मला काहीच समजत नव्हतं. मी विचारलं, सैतानाचा खेळ तो काय असतो आजी? आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली, हा एक असा खेळ आहे जो फक्त रात्री 8:30 पासून 9 वाजेपर्यंतच खेळला जातो. जो कोणी हा दोरा उचलतो सैतान त्याच्या आत्म्याला त्याच्याकडे बोलावतो आणि जर तू रात्री 9 वाजेपर्यंत वाचल्यास तर तू जिंकशील. माझ्या मनात एक थंडगार भीती पसरली. मी पुन्हा विचारलं, आणि जर नाही वाचलो तर? आजीचा चेहरा अधिकच गंभीर झाला. तिने हळू आवाजात पण खूप गंभीरपणे उत्तर दिलं, तर सैतान तुझा आत्मा कायमचा स्वतःजवळ ठेवेल आणि तू कायमचा त्याचा गुलाम होशील. माझं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो आणि माझ्या डोक्यात एकच विचार घोळत होता, मी आता काय करू? आजीने सैतानाचा खेळ याबद्दल माहिती सांगितल्यावर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी माझ्या खोलीत गेलो आणि दरवाजा लावून घेतला. माझ्या मनात हजारो विचार येत होते. हे काय आहे? आजी खरं बोलतीये की ही फक्त एक जुनी कहाणी आहे? माझ्या डोक्यात फक्त गोंधळ होता, पण माझ्या मनगटावर असलेला तो दोरा आणि त्याला पकडताना आलेला थरार अनुभव मला सांगत होता की हे काहीतरी वेगळं आहे. मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली.
रात्रीचे 8:28 झाले होते. माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. अचानक माझ्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला. बाहेर शांतता होती, पण एक थंडगार वाऱ्याची झुळूक आत शिरली. ती इतकी थंड होती की माझ्या शरीरात एक वेगळीच कपकपी भरली. बाहेर कुणीच नव्हतं, पण मला जाणवत होतं की कुणीतरी माझ्यासोबत आहे. मी भिंतीला टेकून डोळे मिटून घेतले आणि देवाचं नाव घेऊ लागलो. 8:30 झाले आणि माझ्या कानावर एक खोल कर्कश आवाज आला. आता मृत्यूचा खेळ सुरू झाला आहे. त्या आवाजाने माझ्या शरीरातून एक जोरदार लहर गेली. मी डोळे घट्ट मिटून घेतले. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, मी बाहेर पळून जाऊ शकेन का? मी हळूच उठलो, दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गडद अंधार पसरलेला होता. एकही दिवा लागत नव्हता. माझ्या गळ्यातून आवाजच निघत नव्हता. अचानक माझ्या समोर एक भयान अस्पष्ट सावली दिसली. तिने तिचा लांब विकृत हात माझ्या दिशेने पुढे केला. मी घाबरून डोळे मिटले, पण तो हात माझ्या अगदी जवळ येत होता. माझ्या अंगातून एक थंड लहर गेली. मी ओरडलो, नाही नाही, पण माझ्या तोंडातून आवाजच निघाला नाही. मी डोळे उघडले आणि ती सावली गायब झाली होती. हा माझा भ्रम होता का? मी स्वतःला विचारलं. रात्रीचे 8:45 झाले होते. माझ्याकडे फक्त 15 मिनिटे उरली होती. माझ्या कानात पुन्हा तोच कर्कश आवाज घुमू लागला, तू लपून राहू शकत नाहीस. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की मला वाटलं ती आता थांबेल. ती परत माझ्या खोलीकडे धावलं. मला फक्त 9 वाजेपर्यंत माझ्या खोलीत लपून राहायचं होतं. मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्याच क्षणी दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. मी घाबरून ओरडलो, पण दरवाजावरच्या थापांची संख्या वाढत होती. मला वाटलं की दरवाजा तुटून जाईल. मी दरवाजाला टेकून बसलो आणि एक थरारक आवाज माझ्या कानावर आला, मला तुझी भीती खूप आवडते, पण आता तुझ्याकडे फक्त 10 मिनिटे उरली आहेत. तू 10 मिनिटं माझा सामना करू शकशील का? माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. मी डोळे मिटून घेतले आणि फक्त श्वास घेत होतो. मी ठरवलं की त्याच्याशी बोललो तर तो मला मारून टाकेल. मी शांत बसून राहिलो. 8:55 झाले. फक्त 5 मिनिटे उरली होती. माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला. मला माझ्या पलंगाखालून काहीतरी सरकताना जाणवलं. मी घाबरून वर पाहिलं तर छतावरून एक काळी सावली माझ्यावर खाली येत होती. तीच भयान विकृत सावली माझ्या डोळ्यासमोर होती. मी तुला खूप काळापासून पाहत आहे, ती म्हणाली, आणि आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. नाही, मला जाऊ द्या, मला सोडा, मला काहीच नकोय. मी रडत भीक मागितली, पण त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तो माझ्यावर झेप घेणारच होता. इतक्यात मला माझ्या आजीने सांगितलेले शब्द आठवले, जर तुला सैतानाला हरवायचं असेल तर तुला न घाबरता त्याच्याशी बोलावं लागेल, त्याचा सामना करावा लागेल. आजीचे शब्द माझ्या कानात घुमले आणि माझ्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. घाबरायचं नाही, त्याच्याशी बोलायचं, त्याच्या समोर जायचं. माझ्या संपूर्ण शरीरात भीती थरारत असतानाही मी माझ्या मनाची सगळी शक्ती एकत्र केली. माझ्या डोळ्यांसमोर तो सैतान उभा होता. त्याचा विकृत चेहरा माझ्याकडे पाहत होता. पण मी ठरवलं, आता मागे हटायचं नाही. मी थरथरत्या आवाजात पण दृढ निश्चयाने बोललो, मी तुझ्यापासून घाबरत नाही. माझ्या शब्दांनी सैतान एकदम स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसण्याची लाट आली. तू माझ्यापासून घाबरत नाहीस? हा तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विनोद आहे. मी तुझ्या डोळ्यात भीती स्पष्ट पाहतोय, तुझ्या हृदयाची धडधड ऐकू शकतोय. मी त्याला प्रत्युत्तर दिलं, हो, मी घाबरलोय, पण माझी भीती ही माझी कमजोरी नाही, ती माझी शक्ती आहे. कारण भीतीवर मात करणं हेच माझं धैर्य आहे. तू माझ्यासमोर कितीही भयानक रूप घेतलंस तरी तू मला हरवू शकत नाहीस, कारण मी तुझ्याशी आता लढायला तयार आहे. माझे शब्द ऐकून सैतानाचा चेहरा बदलू लागला. त्याच्या डोळ्यातील ती भयान चमक हळूहळू कमी होत होती. त्याचा विकृत आकार अस्पष्ट होऊ लागला.
जणू काही माझ्या शब्दांनी त्याची शक्ती कमी होत होती. तो सैतान मागे सरकू लागला आणि हवेत विलीन होऊ लागला. नाही, हे शक्य नाही. तो किंचाळला. मी पुन्हा एकदा माझ्या पूर्ण शक्तीने ओरडलो, तू माझ्यावर काहीच करू शकत नाहीस. माझ्यावर माझा विश्वास आहे. आणि त्याच क्षणी घड्याळाने 9 वाजल्याचे ठोके दिले. डॉंग डॉंग. आणि प्रत्येक ठोक्यासोबत तो सैतान एका धुराच्या लोटासारखा पूर्णपणे नाहीसा झाला. माझ्या खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. ती भयान शांतता नव्हती, तर ती विजयाची शांतता होती. मी जमिनीवर कोसळलो. घामाने आणि अश्रूने भिजलो होतो. माझ्या मनगटावर असलेला तो काळा दोरा जमिनीवर पडला होता. तो आता फक्त एक सामान्य दोराच वाटत होता. मी रडत होतो, पण ते भीतीचे अश्रू नव्हते, तर ते आनंदाचे होते. मी तो खेळ जिंकलो होतो. काही क्षणातच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि माझी आजी धावत आत आली. तिने मला जमिनीवर पाहिलं आणि मला मिठी मारली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती म्हणाली, तू त्याला हरवलंस बाळा. मला माहीत होतं तूच त्याला हरवू शकतोस. तू खूप धाडसी आहेस. त्या रात्री मी फक्त एका सैतानालाच हरवलं नाही, तर माझ्या मनातील भीतीलाही हरवलं. माझ्यातील अहंकारालाही मी हरवलं. आजही मला ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो. ती रात्र माझ्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. मी जेव्हा जेव्हा घड्याळात रात्रीचे 8:30 वाजलेले पाहतो, तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते. माझ्या भोवती काहीतरी असल्याचा भास होतो. मला वाटतं की सैतान अजूनही माझ्यावर नजर ठेवून आहे. फक्त तो 9 वाजेपर्यंतचा खेळ सुरू होण्याची वाट बघतोय. या घटनेनंतर मी पुन्हा कधीच त्या पिंपळाच्या झाडाजवळ गेलो नाही. आणि मी तुम्हालाही सांगतो, काही जागा अशा असतात जिथे केवळ झाडं किंवा जुने रस्ते नसतात. तिथे काहीतरी वेगळंच दडलेलं असतं. काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं आपल्याला कधीच मिळणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं? तो सैतान खरंच हरला होता की तो फक्त पुढच्या खेळासाठी तयार होत होता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी बाई कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या सर्व मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. महेश माने, विटा कारवे, जिल्हा सांगली. आशा मनोहर नांगरे, वाळकी तालुका औंढानागनाथ, जिल्हा हिंगोली. निशा मनोहर नांगरे, वाळकी तालुका औंढानागनाथ, जिल्हा हिंगोली. प्रमिला पानसरे, पुणे. विनोद भालेराव, बुलढाणा. पराग म्हस्कर, खांडस तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मय्याप्पा वाघमोडे, मिरज. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. ललित गवंडे, सध्या राहणार गुवाहाटी, राज्य आसाम. एकादशी लोंढे, कवटेमंकाळ, जिल्हा सांगली. रोनक निकाळजे, सुरत राज्य, गुजरात. शिवा जाधव, पुणे. सुलोचना पाटील, काटेमानेवली, कल्याण, मुंबई. अविनाश एवित, पुणे. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे जय विज आणि शेवटी इंडियाज डिग्निटी. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.